नमस्कार मंडळी. लॉ माइंडेड डीएनए मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या एक्झिक्युशन सिरीजचा हा आहे तिसरा भाग आणि खरं सांगतो हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अच्छा, तर मागच्या भागात आपण अटकेबद्दल म्हणजे अरेस्टबद्दल बोललो. पण जरा विचार करा, आपण डिग्री होल्डर आहोत, निकाल आपल्या बाजूने लागलाय, पण समोरचा जजमेंट डेटर हात वर करून म्हणतोय माझ्याकडे तर काहीच नाही. मग त्याला अटक करून तरी काय होणार? मूळ प्रश्न तर तसाच राहतो, आपले पैसे वसूल कसे करायचे? तर याच प्रश्नाचं उत्तर आहे अटॅचमेंट म्हणजेच जप्ती. आता ही जप्ती म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर कोर्ट जजमेंट डेटरच्या मालमत्तेला कायदेशीररित्या फ्रीज करून टाकतं. म्हणजे कसा, आपण पाणी फ्रीझरमध्ये ठेवून बर्फ करतो ना, मग ते इकडे तिकडे वाहू शकत नाही. तसंच कोर्ट मालमत्तेला एका जागी गोठवून टाकतं. आणि हे फ्रीज करणं म्हणजे काही गंमत नाही, हे खूप शक्तिशाली आहे. सिव्हिल प्रोसिजर कोडचं कलम 66 अगदी स्पष्ट सांगतं की एकदा का मालमत्ता जप्त झाली की तो डेटर ती विकू शकत नाही, कोणाला गिफ्ट म्हणून देऊ शकत नाही किंवा ती ट्रान्सफरही करू शकत नाही. आणि समजा त्याने हुशारी करून ती गुपचूप विकलीच, तर तो व्यवहार, ते ट्रान्झॅक्शन कायदेशीररित्या पूर्णपणे वॉइड म्हणजे शून्यवत ठरतं. त्याची काहीही किंमत उरत नाही. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की कोर्ट डेटरच्या घरात घुसेल आणि जे दिसेल ते उचलून घेऊन जाईल. नाही, अजिबात नाही. कायदा इथे एक लक्ष्मण रेषा आखतो. आणि मित्रांनो, नीट लक्ष द्या, कारण हाच परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आपण याला म्हणूया द लॉज सेक्रेड सर्कल, म्हणजेच कायद्याचं पवित्र वर्तुळ. ह्या सगळ्या नियमांमागे एक खूप मोठा तत्वज्ञान दडलेलं आहे. कायदा म्हणतो ठीक आहे, तुम्ही एखाद्याची संपत्ती घेऊ शकता, पण तुम्ही त्याची प्रतिष्ठा आणि त्याच्या जगण्याचं साधन हिरावून घेऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, बरोबर? आपलं संविधान कलम 21. त्यामुळे जप्तीचा उद्देश कोणाला रस्त्यावर आणणं नाहीये. आणि ही संकल्पना लक्षात ठेवायला ही सेक्रेड सर्कल अॅनॉलॉजी खूप सोपी आहे. कल्पना करा की आपण डेटरच्या भोवती खडून एक वर्तुळ काढलं आहे. आता जे काही त्या वर्तुळाच्या आत आहे ते पूर्णपणे सुरक्षित आहे, त्याला कोर्ट हात लावू शकत नाही. आणि जे काही त्या वर्तुळाच्या बाहेर आहे ते जप्त केलं जाऊ शकतं. सीपीसीचं कलम 60 आपल्याला ह्याच वर्तुळातल्या गोष्टींची यादी देतं. तर मग ह्या पवित्र वर्तुळात नेमकं येतं तरी काय? तर यात आहेत अगदी गरजेच्या गोष्टी, जसे की अंगावरचे कपडे, स्वयंपाकाची भांडी, अंथरूण पांघरून. याशिवाय कारागिरांची अवजारं, म्हणजे सुताराची करवत किंवा शेतकऱ्याचा नांगर. विचार करा, जर त्याची अवजारच जप्त केली तर तो पैसे कसे कमवणार आणि आपली डिग्री कशी फेडणार? आणि हो, विवाहित स्त्रीसाठी मंगळसूत्र हे पूर्णपणे ॲब्सोल्युटली जप्तीतून वगळलेलं आहे. कायदा या गोष्टींना पवित्र मानतो. आता पगाराबद्दल बोलूया. कोणाचाही संपूर्ण पगार जप्त करता येत नाही. कायदा खूप स्पष्ट आहे. पगारातले पहिले 1000 रुपये सुरक्षित आणि उरलेल्या रकमेपैकी 2/3 म्हणजे 2/3 भाग सुद्धा सुरक्षित आहे. फक्त उरलेला 1/3 1/3 भागच जप्त होऊ शकतो. उदाहरणार्थ समजा पगार आहे 10,000 रुपये, तर पहिले 1000 रुपये सेफ, उरले 9,000. या 9,000चे 2/3 म्हणजे 6,000 रुपये ते सुद्धा सेफ, म्हणजे फक्त उरलेले 3,000 रुपये जप्त करता येऊ शकतात. चला आता एक अशी हुशारीची कायदेशीर युक्ती पाहूया जी तेव्हा कामी येते जेव्हा जजमेंट डेटरचे पैसे त्याच्या खिशात नसून तिसऱ्याच व्यक्तीकडे असतात. याला कायद्याच्या भाषेत म्हणतात गार्निशी ऑर्डर. ही खूप कॉमन परिस्थिती आहे, नाही का? डेटर म्हणतोय माझ्याकडे पैसे नाहीत, पण आपल्याला माहितीये की त्याचा पगार त्याच्या कंपनीकडे जमा आहे किंवा त्याचे पैसे बँकेत आहेत. पैसे आहेत पण त्याच्या हातात नाहीत. मग अशा वेळी काय करायचं? इथेच गार्निशीची एंट्री होते. गार्निशी हा एक कायदेशीर शब्द आहे ज्याचा अर्थ आहे अशी तिसरी व्यक्ती ज्याच्याकडे आपल्या जजमेंट डेटरचे पैसे आहेत. सोप्या भाषेत गार्निशी म्हणजे द डेटर्स डेटर, आपल्या कर्जदाराचा कर्जदार. उदाहरणार्थ डेटरचा बॉस किंवा त्याची बँक. आणि याची प्रक्रिया जसं तुम्ही पाहू शकता खूप सरळ आहे. ऑर्डर 21च्या रूल 46A नुसार कोर्ट त्या गार्निशीला म्हणजे बॉसला किंवा बँकेला एक नोटीस पाठवतं आणि त्या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं, हे पैसे जजमेंट डेटरला देऊ नका, ते थेट कोर्टात जमा करा. किती सोपं आणि प्रभावी आहे हे. आतापर्यंत आपण काय जप्त होऊ शकतं आणि काय नाही हे पाहिलं, पण ही जप्तीची प्रक्रिया प्रत्यक्षात होते कशी हे महत्त्वाचं आहे, कारण मालमत्तेच्या प्रकारानुसार प्रक्रिया बदलते. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. गाडी, टीव्ही, फर्निचर यांसारख्या चल मालमत्तेसाठी म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टीसाठी कोर्टाचा अधिकारी बेलीफ प्रत्यक्ष जाऊन त्या वस्तू ताब्यात घेतो. याला म्हणतात ॲक्च्युअल सीजर. पण घर किंवा जमिनीसारख्या स्थावर मालमत्तेसाठी, इममुव्हेबल प्रॉपर्टीसाठी तुम्ही घर उचलून तर नाही ना नेऊ शकत. म्हणून मग कोर्ट एक प्रोहिबिटरी ऑर्डर म्हणजेच मनाई हुकूम जारी करतं.
आणि हा मनाई हुकूम सगळ्यांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच ऑर्डर 21 रूल 54 म्हणतो की ही ऑर्डर त्या मालमत्तेजवळ दवंडी पिटून किंवा आजकालच्या भाषेत लाऊडस्पीकरवर जाहीर केली पाहिजे. हे जगाला एक प्रकारे सांगणं आहे की सावधान, या मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नका, ही आता न्यायालयाच्या ताब्यात आहे. तर आजच्या भागाचा सारांश काढायचा झाल्यास जप्ती म्हणजे मालमत्तेला कायदेशीररित्या फ्रीज करणं. यामुळे डिक्री होल्डरचा हक्क सुरक्षित होतो आणि मालमत्ता इकडे तिकडे जाण्यापासून वाचते. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. मालमत्ता तर फ्रीज झाली, छान झालं, पण आपण घर खाऊ शकत नाही किंवा जमिनीचे तुकडे करून पैसे वसूल करू शकत नाही. आपल्याला तर रोकड पैसे हवेत, लिक्विड कॅश. मग या गोठवलेल्या मालमत्तेचं रूपांतर रोकड पैशात कसं करायचं, हेच आपण आपल्या पुढच्या भागात पाहणार आहोत. विक्री आणि लिलाव म्हणजेच सेल अँड ऑक्शन. तोपर्यंत ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, आपल्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, लॉ माइंडेड DNMला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.